नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आहोत आज आपल्या कापसाच्या प्लॉटवर. आज आपण पाहणार आहोत आपल्या कापसातील तिसरी फवारणी कोणती घ्यायची, कोणते घटक असले पाहिजे, तर कोणतं औषध आपण योग्य वेळी वापरलं पाहिजे. कारण बरेच शेतकरी वेगवेगळे मार्केटमधून औषध घेऊन येतात, त्यांना कुठला रिझल्ट नसतो. आपण चांगली माहिती आपल्यापर्यंत पोहोचण्याचं काम करत असतो. प्रथमतः आपण आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आपल्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करा. कारण कमेंटमध्ये नक्कीच कळवा आम्हाला माहिती कशी वाटली. तर आपण जाणून घेणार आहोत की आपल्या कापूस पिकामध्ये सध्या मावा, तुडतुडे, थ्रिप्सचं प्रमाण वाढलेलं आहे. या कापसामध्ये नाही, पण एक आपण फवारणी घेतलेली याला. या अगोदर याला पण थ्रिप्स, मावा असे खालून होता, तुडतुडी. सध्या एक हे दिसत आहे बघा, ही कीड आहे. अशा प्रकारची कीड आपल्या कापूस पिकावर असते. तर याला कंट्रोल करण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, काय उपाययोजना केल्या पाहिजे. बरेच शेतकरी त्रस्त असतात. तर आपण यासाठी घेतलेलं आहे डॉक्टर दादा कंपनीचं केलेलं न्यूरोइज सिस्टेमिक फंगिसाईड होतं. याच्यामध्ये घटक हेक्झोकॉनाझोल 4% प्लस कार्बन डायझिम 16% एसी फॉर्म मधलेलं. हे आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे. बुरशीनाशक रोग नियंत्रणासाठी हे दोन्ही घटक नियंत्रणासाठी आहेत. हे दोन्ही घटक मिळून पानावरील डाग, करपा, भुरीसारख्या काही बुरशीजन्य रोगावर काम करते. जी पानावर आपले स्पॉट असतात काळी करप्यासारखी, ते स्पॉट कमी करण्याचं काम हे औषध करते. त्याचबरोबर आपण फुलपाती वाढीसाठी आपल्या फुलपाती वाढावे यासाठी आपण घेतलेलं आहे टाटा बार. टाटा कंपनीचं, टाटा प्रोडक्टचं टाटा बार घेतलेलं आहे. ते आपल्या याच्या बायोस्टिम्युलंट घटक आहे, प्रकार आहे. हे पिकाची वाढ, ताण सहन करण्याची शक्ती मदत करते. त्याचबरोबर आपण रोनफेन कंपनीचं एक कीटकनाशक वापरलेलं आहे, बेस्ट ॲग्रोलाईफ लिमिटेडचं मिश्र कीटकनाशक आहे. शेतकरी मित्रांनो, यामध्ये घटक प्रोक्सिफेन 8% असलेला आहे, प्लस डायनोटेक फुरॅन आहे. डायनोटेक फुरॉन 5% प्लस आहे. त्याचबरोबर डायफेनोथुरॉन 18% प्लस एससी फॉर्ममध्ये आहे घटक द्रवरूपात. याचं काम काय मित्रांनो माहिती का, आपल्या रसोषक किडी आहेत, पांढरी माशी, मावा, तुडतुडे, थ्रिप्स, कोळी अशा इत्यादी पिकावर वापरली जाते. जेणेकरून आपल्या कापूस पिकावरली थ्रिप्स, मावा, तुडतुडे एका दिवसात गायब होणार आहेत. आपण फवारणी केली होती पहा काल, यावर कुठलाही थ्रिप्स नाही, मावा नाही. पूर्ण कापूस चकाकी दिसायला लागला आहे, तेज आहे पानावर. फुलपाते वाढण्यास सुद्धा आता फुलपाते वाढतील समजा, पण आज कोकडा तर कमी झालेला आहे. एक तेलकट दिसायला लागला कापूस, म्हणजे एक छान प्रकारे दिसायला लागलेला आहे. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला, पेजला फॉलो करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्कीच कळवा की आपल्याला ही माहिती कशी वाटली. धन्यवाद मित्रांनो.